नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज थोडक्यात बोलूया म्हणजे वाणिज्य शाखा. वाणिज्य शाखामधील 5 मे 2026ला जे सेवा प्रवेश नियमामध्ये बदल केले आहेत, हा शासनाचा GR आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता जे राज्यसेवेमधील जी पदं आहेत, राज्यसेवेमधले जे हे पदं, ह्याच्यामध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यावर जो अन्याय होतो आहे त्या संदर्भात थोडक्यात बोलणार आहोत. तर इथं बघू शकता की हे जे सेवा प्रवेश आहेत, लेखाकोषागार संचालनालय डिपार्टमेंट असेल क्लास सहाय्यक संचालक हे पद पूर्वी काय होतं, तर पूर्वी इथं बघू शकता की पूर्वी कॉमर्स विद्यार्थी BCom झालेला असेल, CA असेल, MBA असेल असा विद्यार्थी क्वालिफाय होता. त्यानंतर सरकारनं सेवा प्रवेश नियम बदल करून फक्त यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे. हा कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांवर सर्वात मोठा अन्याय आहे. अशा पद्धतीनं सेवा प्रवेश नियममध्ये बदल करणं हे खूप अन्यायकारक आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता की लेखाकोषागार विभाग क्लास 2चं पद लेखाधिकारी अकाउंटंट ऑफिसर, ह्याच्यामध्ये पूर्वीसुद्धा अशीच पात्रता होती. त्याच्यामध्ये बदल करून फक्त यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे. आमचं सांगणं एवढंच आहे सरकारला की एखादा विद्यार्थी जर MBBS करत असेल, लॉ करत असेल, टेक्निकल कम्प्युटरचं डिग्री घेत असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग होत असेल किंवा बाकीचे कुठलं पात्रता असेल, याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल करायचा म्हणजे खूप त्या विद्यार्थ्यांच्या एक तर 3-4 वर्ष झालं विद्यार्थ्यांना पात्रता घेऊन कंप्लीट करून त्यांनी डिग्री कंप्लीट केलेली असते. आणि असं अचानकपणे सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करणं म्हणजे थोडक्यात विचार करायचं की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी किंवा जे विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, BCom असेल की MCom असेल, CA झालेत, चार्टर्ड अकाउंटंटसारखे चांगली पात्रता घेऊन विद्यार्थी जे की ह्या पदासाठी एलिजिबल होतात, त्या पदासाठी असं अचानकपणे सेवा प्रवेशामध्ये नियमाचे बदल करणे हे खूप चुकीचं आहे. इथं कुठं सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक पद नवीन समाविष्ट झालेलं आहे, याच्यामध्ये पण पात्रता बदल केले. हे बघू शकता, हे कॉमर्स विभागातील डिपार्टमेंटचं पद विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था लेखा परीक्षक क्लास हे पद नव्याने इथं बघू शकता डाव्या साईडला नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता की पूर्वी जी पात्रता होती ती कॉमर्सचे विद्यार्थी असतील किंवा CA असतील किंवा CS जे असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी होती. आता इथं बघू शकतो की तुम्ही यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे. हा खूप अन्याय आहे, फक्त कॉमर्स विद्यार्थ्यावरच म्हणून नाही तर त्या काळामध्ये जर बाकीच्या डिपार्टमेंटचे जर अशाच पद्धतीनं जर सेवा प्रवेश नियमामध्ये जर मनमानीनं बदल होत असेल तर परत त्याच्यानंतर तुमच्या पाठीमागे कोण उभा राहणार नाही. त्याच्यामुळं एक विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे की जर अशा चुकीच्या गोष्टी घडतात तर त्याला समर्थन करणं. ओके, तर तुमचा कोण विद्यार्थी असेल, तुमचा कोण मित्र असेल, BCom झालेला असेल, त्याने MCom केलेलं असेल, CA झालेलं असेल, त्याच्यानंतर MBA झालेलं असेल, तर हे जे पद आहेत